नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठी आपल्या बायोस्कोप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. कृष्णाचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतं भगवान श्रीकृष्णाचं लोभस रूप आणि त्याच कृष्णाच्या भक्तिमय प्रेमात अकंठ बुडालेली राधा आणि मीरा. दोघींचंही प्रेम इतकं निर्मळ निरपेक्ष की त्याला एका नात्याच्या कोंदणात सुद्धा ठेवता येणार नाहीये. याच शब्दांच्या पलीकडे असलेल्या नात्यामुळेच दोघींचंही प्रेम आणि भक्ती अजरामर आहे. अनेक काव्य, महाकाव्य, दोहे, कविता आणि अभंगांमध्ये या प्रेमाची महती आहे, त्याची वर्णन आहे. त्यामुळे राधा आणि मीरा यांच्या प्रेमाबद्दलचा एक सिनेमा महेश मांजरेकर आपल्यासाठी घेऊन आल्यात. अर्थात या राधा आणि मीरा आधुनिक काळातली दोन वेगळी पात्र आहेत, पण त्यांना जोडणारा एक समान धागा सुद्धा आहे, कृष्णाबद्दलच्या प्रेमाचा. दोघीही प्रेमात पडल्यानंतरची एक लव्ह स्टोरी, एक रोमॅन्टिक कथानक. अर्थात त्याला विदेशातले सुंदर लोकेशन्स, हटके लुक्स, थोडीशी कॉमेडी, गाणी यांची फोडणी आहेच. याच एक राधा एक मीरा चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी या चित्रपटाची टीम आपल्या सोबत आहेत. सगळे कलाकार आपल्या सोबत आलेले आहेत. गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे आणि सुरभी भोसले. तुम्हा तिघांचे खूप स्वागत. मी गश्मीर पासून सुरुवात करतो. गश्मीर, चित्रपटाचं ट्रेलर मी बघितलं. लव्ह स्टोरी आहे, ट्रॅजेडी आहे, काय आहे नेमकं? म्हणजे सगळे थोडे थोडे फ्लेवर्स वाटतात मला, आणि शेवटचा एक डायलॉग बघितला तर थोडा सस्पेन्स पण वाटतंय. ती नाही, ती तो आहे. यातली ती कोण तो निघतो असं काही वाटत नाही ना तुम्हाला? नाही, असं काही नाहीये. कारण आय फील इट्स अ व्हेरी फील गुड फिल्म. असं काही ट्रॅजेडी म्हणजे खूप दुःख, ती एक आउट अँड आउट कमर्शियल रोमॅन्टिक फिल्म आहे. सो त्याच्यामध्ये बाकीचे फ्लेवर्स, थोडंसं ह्युमर येणार आहे, थोडंसं कॉमेडी येणार आहे. त्याच्यात कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन करता तो मुलगा परदेशात जातो, मग तिकडे काही लोकांबरोबर शेअर करून राहायला लागतो. सो तिकडची त्यांची धमाल मस्ती येणार आहे. त्याची एक मैत्रीण आहे त्याच्या स्वतःच्या मायदेशी, सो तिच्या बरोबरचे त्याचे नाते संबंध. सो इट्स अ रोमॅन्टिक लव्ह ट्रायंगल. तर आपल्याला आतापर्यंत कळलंय एक राधा एक मीरा, ह्याच्यात काही लपवण्यासारखं नाहीये. पण कायम सतत वाटत राहील की कधी वाटत राहील ऑडियन्सला की यांनी हिच्या बरोबर जावं, हा हिच्या बरोबरच बरा वाटतो. तर कधी असं वाटतं नाही, पण हिच्या बरोबर त्याचा, दोघींबरोबर त्याच्या दोन वेगळ्या छटा आहेत ज्या दिसत राहतील. आणि कायम ऑडियन्सचं पारडं कधी ह्या बाजूला सरकेल तर कधी ह्या बाजूला, आणि एंडला कोणाबरोबर शेवटी जातो आणि काय होतं ते आता चित्रपटातच आपण पाहू. पण खूप हलकी फुलकी चित्रपटगृहात जाऊन 2.5 तास तुम्हाला छान वाटेल. सगळे सुंदर दिसत आहेत, सगळ्या लोकेशन सुंदर दिसत आहेत, आणि तुमच्या दकादकीच्या आयुष्यातला जो स्ट्रेस आहे तो तुम्ही घालवून 2.5 तासानंतर एक छान मूड घेऊन बाहेर याल, असा चित्रपट आहे. सिम्पल. मग दोघींमधली राधा आणि मीरा नेमक्या कोण आहे? मी त्याबद्दल मुद्दाम बोललो नाही, मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. नाही, मला असं वाटतं तुम्ही त्यांना विचारा, कारण आजपर्यंत त्या दोघींनी पण याचं उत्तर दिलेलं नाही. मला माहिती पण नाहीये उत्तर. आम्ही लोकांवर सोडलंय की त्यांनी ठरवावं, सिनेमा जाऊन बघावा आणि मग त्यांनी ठरवावं. कारण दोघींच्याही प्रेमाच्या काय म्हणूया, त्यांचे एंड वेगळे होते, त्यांची प्रेमाची पद्धत वेगळी होती. तर तुम्हाला कोणामध्ये राधा दिसते, कोणामध्ये मीरा दिसते, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण जसं कश्मीर म्हणाला तसं खूप धमाल फिल्म तुम्हाला बघायला मिळेल. आणि मला आजकाल असं वाटतं की अशा फिल्मची पण खूप गरज आहे. म्हणजे दरवेळेला प्रत्येक फिल्ममधून काहीतरी आपल्याला अशी एंटरटेनमेंट, आपण म्हणतो ना, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, तर एंटरटेन होण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जायचं आहे आणि तेवढंच डोक्यात ठेवून जा. पण मृण्मयी, राधेचं प्रेम आपण बघितलं तर राधेला श्रीकृष्णाचा प्रत्यक्ष सहवास मिळाला होता, आणि मीराचं भक्तिमय प्रेम होतं, भक्ती होती श्रीकृष्णावरची, आणि तिनं कल्पनेत स्वतः सगळं प्रेमासाठी त्याग केले आणि कृष्णाला वाहून घेतलेलं होतं. असंच काहीसं यात आहे का? ते रेफरन्सेस पण या दोन कॅरेक्टर्सना आहेत का? मला असं वाटतं की ह्या म्हणजे जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा राधा आणि मीरा हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. कारण त्यांनी म्हणजे मीराबाई कृष्णाला भेटल्या जरी नसल्या तरी सुद्धा ते जे एक समर्पणामधून आलेलं प्रेम आहे, किंवा न भेटता सुद्धा, तर तसंच्या तसा थेट रेफरन्स इकडे आहे तसा नाहीये. ऑब्व्हियसली आपल्याला त्या दोघींचे, कृष्णाबरोबरचे, याचं कॅरेक्टरचं नाव सुद्धा कृष्ण आहे, सीन्स बघायला मिळतात. पण आपण त्यांच्या प्रेम म्हटल्यानंतर ज्या सगळ्यात पहिल्यांदा दोन जणी आठवतात, ती एक राधा असते आणि एक मीरा असते, आणि त्याच अनुषंगाने या सिनेमामध्ये त्याचा वापर केला गेलेला आहे टायटल. ओके, ठीक आहे, याबद्दल आणखी बोलू आपण. सुरभीकडे जातो मी. सुरभी, तुझा हा पहिला चित्रपट आहे. पार्श्वभूमी बघितली तर तू डेंटिस्ट आहे आणि थोडीशी राजकीय पार्श्वभूमी पण आहे.
नेमकी ही लॉटरी लागली कशी? पहिलाच चित्रपट आणि तोही थेट महेश मांजरेकरांचा. लॉटरी लागली असंच म्हणायला लागेल. मी डेंटिस्ट्री करत असताना ग्रॅज्युएशन खूप एन्जॉय केलं मनापासून. पोस्ट ग्रॅज्युएशनला गेली तेव्हा मला कळालं की म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन जे ऑफिसमध्ये बसून काम करू शकतात, मला त्यांच्याबद्दल खरंच खूप रिस्पेक्ट आहे, पण माझी ती पर्सनॅलिटी नाहीये की मी ऑफिसमध्ये काम करू शकते. आय नीड टू बी ऑन द फील्ड आणि लोकांमध्ये जाऊन काम करणं. आणि त्याच्यात पण आहे ना कलाक्षेत्राची मला आवड माझ्या आईच्या वडिलांच्या साईडून मला वाटतं आली. माझ्या जन्माच्या आधी माझ्या आजोबांनी म्हणजे डॅडी देशमुख यांनी 2 पिक्चर प्रोड्यूस केले होते. आता ह्याच्यातलं मला काहीच माहित नव्हतं, मला फक्त ते अवॉर्ड्स आजोळी गेल्यावर दिसायचे आणि कोणी नसताना मी ते अवॉर्ड्स घेऊन थँक्यू स्पीच वगैरे द्यायची, जे की मी कधीच माझ्या घरी येऊन सांगितलं नाही, कारण की माझं तेवढं डेअरिंगच झालं नाही. इकडे पूर्ण राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे हे बोलण्याचं कधी धाडसच झालं नाही. जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला नाही वाटत मी हे करू शकते ॲज अ प्रोफेशन. त्यांना तो एक धक्काच होता की ही अचानक असं सांगतेय, ऑल द वाईल शी वॉन्टेड टू डू दिस. तर तेव्हा आमचं एक बार्टर झालं की तुम्ही मला एक पिक्चर करू द्या आणि मी माझी डिग्री पूर्ण करते. आणि मी अनुपम खेर ऍक्टिंग स्कूलला ऍडमिशन घेतली. तिथे माझा कोर्स पूर्ण झाला आणि मी स्वतःला 1 वर्ष दिलेलं की आपल्याला 1 वर्षात एखादी फिल्म आली तर आपण ह्याच्यात कंटिन्यू करू, नाहीतर आय हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन. आणि लकीली महेश सरांनी मला एक दुसऱ्या पिक्चरची ऑडिशन दिलेली, त्यात स्पॉट केलं आणि सरांचा फोन आला की माझ्याकडे अशी अशी स्क्रिप्ट आहे आणि हा रोल तू करती आहेस. तो दुसरा पिक्चर होता देऊळ बंद, जे आज पहिल्यांदा काश्मीरने सांगितलं, मी कधी सांगितलं नव्हतं. एकदम फोन आल्यावर विश्वास बसला की असं वाटलं कोणीतरी गंमत करतंय? नाही, मला प्रवीण दादांनी आधी फोन करून सांगितलेलं की तुला महेश सरांचा फोन येणार आहे आणि मी अजून प्रिपेअर होत होती की महेश सर मला फोन करणार आहे. फोन ठेवला फोन आला की मी महेश मांजरेकर बोलतोय, मी पुण्याला येतोय 2 दिवसांनी, आपण भेटूयात, मी तुला स्क्रिप्ट ऐकवतो आणि माझं फिक्स झालंय की तू हे करतेस, तू ऐक आता. त्यानंतर आम्ही 3घच होतो, मी महेश सर आणि कश्मीर. आणि सरांनी सांगितल्यावर पण मी अशी होती की सर आर यू शुअर, म्हणजे तुम्ही एकदा घ्या ऑडिशन किंवा आपण थोडे वर्कशॉप्स करू. सरांनी मला स्लोवेनियाला जाईपर्यंत एकही वर्कशॉप करून घेतलं नाही, स्क्रिप्ट तर दिलीच नाही, कारण की सरांचं होतं की जर मी तुला स्क्रिप्ट दिली तर तू तुझं काहीतरी डोक्यात तयार करून येशील जे मला नकोय. आय वॉन्ट यू लाईक अ क्लीन स्लेट, मी ते करवून घेईल. आणि सरांनी एक्झॅक्टली ते करवून घेतलं. ओके, तर हा झाला महेश सरांसोबतचा अनुभव. या दोघांना तू पडद्यावर बऱ्याचदा बघितलं असेल, कामही पहिल्यांदा केलं असेल ना सोबत? कसा होता या दोघांसोबतचा अनुभव? असं काय यांनी केलं का की आम्ही सिनियर आहोत, ही कोण नवीन ऍक्ट्रेस आली आहे? त्यांनी मला सांगायचीच गरज नाहीये की नीट बोल, कारण की ते दोघं पण खूप छान होते. काश्मीरला मी आधी देऊळबंदच्या लुक टेस्टला आमचं एक फोटोशूट आधी झालेलं होतं आणि मी त्याला ओळख झाली होती, आमची फ्रेंडशिप नव्हती झाली पण ओळख झाली होती. मृण्मयीनी म्हणजे असं बॅरियर एकदम ब्रेक केलेलं, आमच्यामध्ये काही राहिलंच नव्हतं. आम्ही जेव्हा फोटोग्राफसाठी भेटलो होतो तेव्हाच ती अशी होती की हे बघ, मी तुझ्याशी अधिकारानेच वागणार आहे आणि मी तुला 4 गोष्टी सांगणार आहे, ते तू ऐकायच्यास. आणि आय वाज लाईक ओके, ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी. शूटिंगच्या सुरुवातीपासूनच गट्टी जमली. हा एकदम. तिने फ्लाईट मध्ये असा माझा खांदा वगैरे ओढला की मी तुझ्या खांद्यावर झोपणार आहे, तुला झोप आली तर तू पण झोपू शकतेस. सो ते हा, त्यामुळे ती अशी मस्त मोठ्या बहिणीसारखी होती आणि कश्मीरने मला खूप कम्फर्टेबल ठेवलं थ्रू आउट. मला एकदम भीती वाटली की आता ती मोठ्या बहिणीसारखी, हाही मोठ्या पिक्चरचं नावच बदलावं लागलं. नाही, कश्मीर खूप कम्फर्टेबल करायचं काम करायचं, म्हणजे तो खरा कृष्णासारखाच होता. एक राधा एक द्रौपदी. कश्मीर, तू याच्या आधी फुलवंती चित्रपट केला होता, तो एकदम वेगळ्या काळातला होता आणि याच्यात एकदम मॉड लुक आहे, मॉड स्टोरी दिसते. सगळे रेफरन्सेस जरी थोडेसे कथानकाचे राधा आणि मीराचे असले तरी स्टोरी आणि लोकेशन्स आणि कथानक सगळं मॉड आहे. तर तुला स्वतःमध्ये काही बदल करावा लागला? नाही, एकदम याच्यामध्ये मी जसा आहे तसा आहे ना. आत्ताच्या काळातला चित्रपट आहे, आत्ताच्या मुलाचा चित्रपट. पण कुठलं पण कॅरेक्टर जेव्हा तुम्ही करता ते थोडासा ठसा तुमच्यावर उमटवतो, एक प्रभाव सोडतो कुठलंही कॅरेक्टर, त्यातून थोडंसं बाहेर यायला कधी कधी वेळ लागतो. असं काही झालं का? एकच गोष्ट मी सांगेन, माझी प्रोसेस सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे कुठलं कॅरेक्टर कोणावर ठसा उमटवतो, माझ्यावरती तरी नाही उमटवत कुठलं कॅरेक्टर. मला असं वाटतं की एका कलाकाराच्या पर्सनॅलिटीने त्या कॅरेक्टरवर ठसा उमटवला पाहिजे, एक हक्क बजावला पाहिजे की हे माझं कॅरेक्टर आहे आणि हा मी आहे, मी कृष्ण आहे. कृष्ण म्हणल्यावर मीच, व्यंकट शास्त्री म्हणल्यावर मीच.
सो तो एक बिलीफ सिस्टम तुम्हाला क्रिएट करावी लागते सकाळी उठल्यावरती, की मी आज उठलोय, तो मी कृष्ण म्हणून उठलोय आणि आता मी सेटवर चाललोय कृष्ण म्हणून चाललोय. आता जे मी आहे तर सो ऑफकोर्स स्क्रिप्टच्या हिशोबाने, संहितेच्या हिशोबाने त्याचे काही अंश तुम्हाला स्वतःमध्ये शोधावे लागतात. आणि कॅरेक्टर मधनं बाहेर पडायला वेळ लागला वगैरे, आय डोंट बिलीव्ह दॅट. आय फील इट्स अ फॉल्सिटी. माझ्याकरता त्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं, मला खोटेपणा वाटतो त्यात. एकतर मुळात ते कॅरेक्टर काहीतरी एक इट्स अ फिगमेंट ऑफ समबडीज इमॅजिनेशन, काल्पनिक पात्र आहे बरोबर, जे अस्तित्वातच नाहीये. तर त्यात तुम्ही शिरता आणि त्यातनं बाहेर पडायला वेळ लागतो हे मला कळतच नाही. कारण आम्ही थिएटर सुद्धा जेव्हा करत होतो, मी नसीर सरांबरोबर करत होतो NCPA ला, किंवा आम्ही पृथ्वीला बऱ्याच वेळ करत होतो, किंवा प्रवीण तरडेबरोबर मी मराठी थिएटर करत होतो. तर यू हॅव टू बी इन द मोमेंट. त्या मोमेंटमध्ये तुम्ही ती सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ ज्याला आपण म्हणतो, की तुम्ही जगत असता तेव्हा ते त्या मोमेंटला रिॲक्ट करत असता. पण आता मी गाडी चालवत असेल तर कट झाल्यानंतर मी गाडी घेऊन जातो का घरी, चालवत होती, कट झाल्यावरती मी थांबतो ना, राईट, आणि मी उतरतो ना गाडीनं बाहेर. मग कॅरेक्टरमध्ये जे जर का कोणी म्हणत असेल की मी खूप कॅरेक्टरमध्ये शिरलो आणि बरेच दिवस बाहेर नाही पडलो, अरे मग तिकडे कट झाल्यावरती थांबलास का? राईट. सो प्रॅक्टिकली फिजिकली बघायला गेलं तर कधी कधी एखादा इमोशनल सीन केलात तुम्ही, किंवा एखादा खूप इंटेन्स सीन केला, तर थोडं तुम्हाला थकवा येतो त्याचा, थोडं त्या थकव्यातनं किंवा त्या झोन मधनं बाहेर पडायला वेळ लागतो. पण कॅरेक्टरमध्ये शिरलो आणि कॅरेक्टर मधनं बाहेर पडलो, आय थिंक इट्स अ स्विच ऑन अँड स्विच ऑफ प्रोसेस. मी कलाकारांची नावं घेत नाही, पण मध्ये सायकॅट्रिस्टच्या काही जणांना ट्रीटमेंट त्या व्यक्तिरेखेतून बाहेर यायला घ्यावं. आय डोंट नो, त्याला काही पर्सनल बॅगेजेस, काही पर्सनल वातावरण ज्याच्यात ते राहतात त्याचं ते पण कारणीभूत होते. पण मी प्युअरली ऍक्टिंग प्रोसेस मधून बघायला गेलो तर आय डोंट बिलीव्ह इन दॅट. ओके. म्हणजे मी जसं म्हणतो की खूप इंटेन्स जर का तुम्ही रोज 10 सीन करत असाल आणि जर का ती फिल्मच खूप डिप्रेसिंग असेल, राईट, तर असं होऊ शकतं की काही दिवसांकरता तुम्हाला ते करून 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 तुम्हाला थोडंसं डिप्रेसिंग फील येऊ शकतो. रोज तुम्ही जर का कोणाशी भांडत असाल तर 10 दिवसानंतर तुम्हाला स्वतःचाच मूड डिप्रेसिंग होऊ शकतो. पण ते त्या वातावरणामुळे होतं, ते बाहेर ते कॅरेक्टर म्हणून नाही वावरत, असं नाही होत. कधी काय होतं माहितीये का, कॅरेक्टरमुळे ना तुमच्या काही हळव्या जागा म्हणजे हे होऊ शकतं. कारण ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही भावनांचाच सगळा बाजार आहे, राईट. सो कधी कधी असं होऊ शकतं की एखादं पर्टिक्युलर सीन करताना तुम्हाला अशा काहीतरी गोष्टींचा तुम्ही वापर केलाय की त्याच्यानंतर यू स्टार्ट फिलिंग की अरे मी काहीतरी क्राईम केलाय. म्हणजे मी एक अगदी छोटंसं उदाहरण सांगेन की जे वेगळं आहे, की मला एका सिनेमामध्ये मला रडायचं होतं आणि रडायला येत नव्हतं, आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरातल्या एका अशा व्यक्तीचं जाणं आठवलं की त्यांनी मला रडायला यायला लागलं. पण त्याच्यानंतर मला ते इतकं गिल्टी वाटायला लागलं की मला काहीतरी परफॉर्म करायचं आहे, म्हणून मी माझ्या कोणाचं तरी अत्यंत दुःखद काहीतरी वापरलं. सो मी चांगली व्यक्ती आहे की नाही, म्हणजे मी नक्की कुठल्या हळवे कोपरे शोधून शोधून त्यांना मला करण्याच्या ऍक्टिंगच्या कामासाठी लावतीये. सो मला त्रास झाला होता त्या गोष्टीचा, मला बाहेर पडायला थोडा वेळ लागला होता. पण ते कॅरेक्टरपेक्षा सुद्धा ना ती इमोशन मांडताना कधी कधी असे कोपरे सापडतात तुम्हाला स्वतःमधले की जे हळवे असतात, ते नाजूक असतात आणि तिकडे काहीतरी एक आघात होतो आणि कदाचित त्याच्यातून बाहेर यायला वेळ लागू शकतो. मग यात तू जे कॅरेक्टर करते ते आणि प्रत्यक्ष आयुष्यात असलेली तुझी व्यक्तिरेखा, यात काही साम्य, फरक त्याबद्दल सांग. खूप साम्य आहे, ती खूप समजूतदार आहे मन. प्लीज माझ्या गौतमीच्या व्हिडिओज बरोबर जाऊ नका, मी खूप समजूतदार मुलगी आहे. कारण हे असे हसायला लागले की काश्मीरी जरा सार्कॅस्टिकली हसतोय. म्हणूनच हे वाटलं की कमॉन एक काश्मीरी. हो नाही समजून असं नाही बोलायचं रे. खरंच आहे, खरंच हे जेव्हा असं बदलून घेतलं आहे, खरंच आहे. असं तसं म्हणजे असं एक चल दिलं तुला असं एक वाटतं. मी खरंच समजूतदार आहे. खऱ्या आयुष्यात विचारतोयस का मन म्हणून? दुजोरा दिलाय काश्मीर. त्याचा प्रश्न खऱ्या आयुष्यातला तू मन म्हणून विचारलंस ना, ती समजूतदार आहे की नाही. हा, मी कॅरेक्टर म्हणून, पण ती स्वतःच्या आयुष्यावर येते आणि मी समजूतदार आहे सांगते. हा, ते ती सांग, मान्य करूयात ना आपण. काय अडचण काय म्हणाला नाही, पण ती जनरली आहे. मी समजूतदार आहे. मला जेव्हा इमोशन्स बरोबरच्या गोष्टी असतात तेव्हा मला न सांगता सुद्धा समोरच्या माणसाला काय वाटू शकतं, समोरचा माणूस कशामधून जातोय हे कळतं. आणि मनचं कॅरेक्टर सुद्धा तसंच आहे. म्हणजे मी प्रेम करताना सुद्धा हातचं राखून नाही प्रेम करत. म्हणजे सपोज माझा कोणी मित्र आहे तर मी त्याला जस्ट बिकॉज माझा मित्र आहे म्हणून मी 4 गोष्टी हातच्या राखून, मग ते कौतुक करणं असू देत किंवा निंदा करणं असू देत किंवा प्रेम करणं असू देत किंवा त्याच्यासाठी मदतीला उभं राहणं असू देत, मला हातचं राखून नाही वागताय. सो बेबी मन सुद्धा तशीच आहे. म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करणारी एवढी मी नाहीये मन इतकी चांगली,
पण आहेत बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत मनमध्ये आणि माझ्यामध्ये. आणि ते या कॅरेक्टरच्या माध्यमातून मी म्हटलं ना की ऍक्टिंग करताना काय होतं, तुम्हाला व्हिजिट करता येतात अनेक गोष्टी ज्या तुमच्यामध्ये असतात, तर काहीतरी सापडतं, साम्य सापडतं किंवा छे मी अशी अजिबात नाही पण तरी सुद्धा मला असं काहीतरी करायचंय, तर तो एक स्ट्रगल असतो. तर ते सगळं मला हे कॅरेक्टर करताना मजा आली आणि दिसणं वेगळं होतं. मी मुळात अशी राहणारी नाहीये जसं सिनेमामध्ये मला दाखवलं गेलंय. मी अजिबातच मला तसं राहायला एफर्ट घ्यायला लागतील की मी ऑपोजिट राहते. तर ते सगळंच यात थोडंसं जबाबदाऱ्यांना फाट्यावर वगैरे मारून थोडं बेफामपणे आयुष्य जगणारं कॅरेक्टर तुझं वाटतं, तसंच ते आहे की नाही? तसं नाहीये ते कॅरेक्टर, तसं नाही पण आहे. म्हणजे ते म्हणजे तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा आणखीन त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडाल याची मला खात्री वाटते, कारण ते खूपच सेन्सिबल आणि खूपच सुंदर लिहिलेलं सुद्धा कॅरेक्टर आहे. अच्छा, कश्मीर तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग. तुझं कॅरेक्टर नेमकं आय थिंक ही इज द क्विंटेसेन्शियल गुड बॉय. एक पहिल्यांदा मी आयुष्यात एक पांढरं कॅरेक्टर केलंय. मी युजली म्हणतो की युजली ना टेलिव्हिजन मध्ये असतं, मी हिंदी टेलिव्हिजन जेव्हा करायला लागलो ना तेव्हा मला खूप काही लोकांनी सांगितलं, मी त्याला ना ग्रे छटा द्यायला लागलो होतो. माझा एक हिंदी शो खूप हिट झाला पहिलाच जो मी केला होता तो, आणि त्यात मी त्या कॅरेक्टरला ग्रे छटा द्यायला लागलो. आणि मग लोकांचे ना काही निगेटिव्ह रिस्पॉन्सेस आले, विच आय वॉज ओके विथ, कारण ते दॅट मीन्स द कॅरेक्टर इज वर्किंग. तर तेव्हा मला सेटवरचे काही माझे सिनियर कलाकार होते, ते म्हणाले की अरे यार तू जो कर रहा है ना तो समझ टीवी में ना, हिंदी टीवी में स्पेशली ब्लॅक और व्हाईट चलता है, तू ग्रे नाही, ग्रे एक्सेप्टन्स नाही आहे. की एक चांगला माणूस कधी कधी ग्रे एरियामध्ये जाऊ शकतो, हा एक्सेप्टन्स नाहीये. तू आयदर तो एकदम चांगलं एकदम दुष्ट आहे किंवा मग अत्यंत दुष्ट असला पाहिजे. हा, तू मधला जो काढतो ये सिनेमा और थिएटर में ठीक है, वेब शो में ठीक है, ये टीव्ही में, हिंदी टीव्ही में, मराठी टीव्ही मी तशी मला संधी नाही मिळाली अजून करायची म्हणून, पण हिंदी टीव्ही मध्ये ते नाही चालत. आणि नंतर पण तरी मी ती ग्रे एरिया सोडली नाही, ती ग्रे एरिया मी करत होतो एक्सप्लोर, कारण मी माझ्याकरता ते करत होतो आणि चालत होती सिरियल, त्यामुळे चॅनलही काही बोलत नव्हतं मला काही बदल वगैरे. पण पहिल्यांदा मी आता सिनेमामध्ये एक संपूर्ण पांढरं कॅरेक्टर, फॉर द फर्स्ट टाइम आय रिअलाइज की त्यात कृष्णमध्ये मला कुठे ग्रेच नाही शोधता आला. बरोबर, कृष्ण हा व्हाईट आहे कम्प्लिटली. एक चांगला मुलगा, एक चांगला भाऊ, एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श मित्र, आदर्श बॉयफ्रेंड, आदर्श हजबंड, आदर्श नातू, हे सगळं कृष्ण आहे. की ही विल गेट एव्हरीथिंग राईट. आणि मग त्याच्या आयुष्यात या दोन मुली आहेत की ज्या खूप गोड आहेत, खूप सुंदर आहेत, पण त्या पूर्णपणे आदर्श नाही आहेत, पण खूप छान आहेत. पण त्यांची स्वतःची एक शेड आणि स्वतःचा एक टेक आहे लाईफ वरती. बरोबर, की कित्येकदा हा तिच्याबरोबर जसा असतो हे तिला सांगतो वर्णन करून, तर ती म्हणते अरे पण असं नसतं, हे असं नाही, असे सीन्स आहेत आपले. आणि ही लाईक की नाही पण तिच्याबरोबर असं असतं. सो आणि तो ती स्वतःला तिच्याप्रमाणे तसा पण मोल्ड करतो आणि हिच्याप्रमाणे पण स्वतःला मोल्ड करू शकतो. सो तुम्हाला सतत वाटत राहतं की अरे कधी कधी तुम्हाला असं वाटेल की हा हिच्या बरोबरच करेक्ट आहे, ह्याचं लाईफ किती सॉर्टेड आहे, आणि कधी कधी असं वाटेल नाही हा हिच्याबरोबर जास्त गोड वाटतो. सो इट्स दॅट, बट ही इज अ व्हाईट कॅरेक्टर. पहिल्यांदा मी आयुष्यात कुठे ग्रे एरियाच त्या कॅरेक्टरला नव्हती, सगळा व्हाईट होता. तो असा पूर्ण मस्त काय म्हणजे असं स्फटिकासारखा पांढरा शुभ्र सगळं आदर्श आहे त्याच्याबद्दल. सो मजा पण आली, कारण असं कॅरेक्टर सारखं मी कदाचित प्ले नाही करणार. सो हे एकदाच केलंय आणि कदाचित एकदाच करीन आयुष्यात. सो इट विल बी अ मेमोरेबल एक्सपिरियन्स और मेमरी फॉर मी दिस फिल्म. एकदाच मी एक पूर्ण पांढरं शुभ्र कॅरेक्टर केलं आणि प्रेक्षकांना पण ते आवडेल. आता मग सारखा उद्धट उर्मट लोकांची वाईट वगैरे असा माणूस का बोल, खरा काश्मीर असं बोलायचं असं चांगलं माहितीये. हो आहे ती चांगली, असं चांगलं बोलण्यावरून मला आठवलं, मी काहीतरी शिवीचं ऐकलंय तू, शिवीच्या सीन बद्दल काहीतरी जरा सांग का बद्दल काहीतरी तुझ्याच तोंडून. आम्ही एकदा नाही, मला 2-3 वेळा शिव्या द्यायच्या होत्या पिक्चर मध्ये, ज्याला मी अजिबातच कम्फर्टेबल नव्हती आणि अजूनही नाहीये. तर सरांनी मला तेव्हा सांगितलेलं की हे तुला द्यावं लागणार आहे. तर मी म्हणलं सर आपण थोडंसं ह्याच्याऐवजी हे वापरूयात, त्याच्याऐवजी नाही तुला हेच द्यायचंय. आणि सर निघून जायचे तिथनं. तर मी आहे ना पूर्ण डायलॉग खूप छान घ्यायची आणि बरोबर येते 1-2 शब्द आले की काहीतरी असं जस्ट फॉर द सेक ऑफ इट असं बोलायची. तर मला कश्मीरनी पण सांगितलं, सरांनी पण सांगितलं की हे तुझं कॅरेक्टर आहे, हे तू नाहीयेस. पण आम्ही महाबळेश्वर मध्ये शूट करत होतो. महाबळेश्वर कम्स अंडर म्हणजे माझ्या वडिलांची कॉन्स्टिट्युएन्सी. तिथे जे बघायला पण लोक होती ना आजूबाजूला, ती सगळी माझ्या ओळखीची होती.
तर मी अजून अनकम्फर्टेबल होती की अरे मी आता हे कसं करू. लकीली आम्ही तो सीन रिशूट केला जेव्हा कोणी नव्हतं, आणि तेव्हा पण मी सरांना म्हटलं सर प्लीज हे, ते म्हणले आता तर कोणच नाही, आता तुला द्यावीच लागेल. मग मी ती घेतली, पण हो ते मला तेव्हा थोडी मी अनकम्फर्टेबल होती, आणि मला आय एम शुअर की मी पिक्चर बघताना जेव्हा तेव्हा बघेल तेव्हा पण मी अशी असेल की. पण मला एक सांगा, मी तिघांनाही मी विचारेन की महेश मांजरेकर सरांची इमेज अशी आहे की ते एखादी फिल्म डिरेक्ट करतात तर फार कडक आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टी एकदम अप्रोप्रिएट लागतात असं वाटतं. थोडंसं एक दडपण काही जणांना असतं त्यांच्यासोबत काम करण्याचं. अशी काही भीती होती का मनात त्यांच्यासोबत काम करताना? मला नव्हती, मला कधीच नव्हती. मला कोणाच बरोबर भीती वाटत नाही. म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या लोकांबरोबर काम केलंय त्यातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर काम करताना मला दडपण नाही आलंय. मग ते महेश सर असू देत, नाना काका असू देत, किंवा हिंदीमध्ये असू देत. मी डिफिकल्ट लोकांबरोबर पण काम केलेलं आहे, पण समाव माझ्याबरोबरचा एक्सपिरियन्स मला कायमच खूपच छान आलेला आहे. आणि महेश सरांबरोबर असं आहे ना की महेश सर मला काय म्हणजे फणसासारखे वाटतात की आतमध्ये इतका गोड गरे आहेत, आणि ते उगीच लोकांना वाटतं ना ते पहिल्यांदा असं काटेरी वाटू शकतं. ते तसे नाही आहेत, ते खूप पॅशनेट आहेत. आणि जेव्हा एखादी पॅशनेट व्यक्ती, आता कित्येकदा असं होतं, काश्मीरचं तुम्ही बोलणं ऐकलत ना, काश्मीर जेव्हा खूप पॅशनेटली बोलत असतो ना त्याचा आवाज चढतो, तो असा युद्धाला निघाल्यासारखा त्याचं सगळं सुरू होतं. पण म्हणजे ते एक्सप्रेशन असतं. सो तसंच त्यांचा सुद्धा आवाज कधी कधी जेव्हा ते असे बोलत असतात किंवा त्यांना एखादी गोष्ट परफेक्ट लागत असते तेव्हा त्यांची त्या आवाजाची त्यांची तीच पट्टी आहे त्यांची, ते त्याच आवाजामध्ये बोलतात. तर ते लोकांना पहिल्यांदा ज्यांना सवय नाही आहे त्यांच्यासाठी ते असं वाटू शकतं की अरे बापरे चिडलेत किंवा काय. पण ते ज्या ह्यांनी सपोज चिडले जरी तरी तो शॉर्ट झाल्यानंतर त्यांचा राग गेलेला असतो, तो कधीच कॅरी फॉरवर्ड झालेला मी पाहिला नाहीये. म्हणजे मग एखादा आमच्याकडून झालेली मोठी चूक सुद्धा असू दे, म्हणजे सीन मधली नाही, जनरली सुद्धा आमच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीतरी चुकलेलं असू दे, ते काय मोठे असल्याच्या अधिकाराने आम्हाला रागवलेले सुद्धा असतील ना, त्यांचा राग कधी कॅरी फॉरवर्ड नाही होत. ते तिथल्या तिथे बोलून मोकळे होतात. तिथल्या तिथे तुम्हाला बोलतील, शिव्या घालतील, दोन सगळं मनातलं बोलतील. ते पुढत राहणाऱ्या व्यक्तींपैकी नाही आहेत. आणि मला ते कधी कधी जास्त चांगलं वाटतं की तोंडावरती बोला तुमचं जे काही आहे ते, मग मला क्लॅरिटी मिळते की हा हे चिडले, हे मला शिव्या घालतायत, त्यांना हे आवडलं नाहीये, ते या गोष्टीमुळे मी असं वागायला पाहिजे होतं असं त्यांना वाटतंय. ते कधीच मनामध्ये कुठलीच गोष्ट ठेवत नाही. खूप सोपं होतं त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं. रादर दॅन ठीक आहे आत्ता नीट वागायचं आणि आता बघ ही तेव्हा अशी नको ना, ते त्यापेक्षा सोपं करा ना, प्रोसेस सोपी करा. तर खूप मजा येते. आणि ते इतके अफाट नट आहेत की ते दिग्दर्शक म्हणून जेव्हा दोन गोष्टी समजावत असतात तेव्हा त्यांच्याकडे बघूनच कळतं त्यांना काय हवंय. वेगळं त्याच्यासाठी डोकं लावण्याची गरज नाही पडत, कारण त्यांच्या देहबोलीमधून, त्यांच्या भाषेमधून, त्यांच्या कुठल्या शब्दांवर जोर देत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमधून ते जे आपल्याला कॅरेक्टर सांगू इच्छित आहेत ते आपल्या डोळ्यांसमोर उभं असतं. खूप सोपं. मला खूप मजा येते सरांबरोबर काम करताना. तू पण तितकंच एन्जॉय केलं सुरू? मला स्टार्टला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीमुळे एक होतं की आपल्याकडनं असाच परफॉर्मन्स जायला पाहिजे किंवा सरांना कुठल्याच पॉइंटला असं वाटायला नाही पाहिजे की मी हिला का घेतलं. आणि मला आठवतं स्लोवेनियामध्ये एक सीन होता जेव्हा मी आणि सर गाडीतनं एअरपोर्टला जातो. त्या सीन मध्ये मी सरांना विचारलं, म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी, सर डू यू रिग्रेट कास्टिंग? सर म्हणले अजिबात नाही, मी एकदा एक डिसिजन घेतला की घेतला. आणि त्याच्यानंतरचा माझा एक रडायचा सीन आहे जो असा झालाय, म्हणजे असं मी स्वतःची तारीफ नाही करत आहे, पण सर मला येऊन बोललेले की सुरभी वेल डन, मला खूप आवडले, तुझी हे आत्ता केलंस हेच क्लोज मध्ये दे वगैरे. तर मला पण तिने सांगितलं तसं, सर आय फील ही इज लाईक अ कोकोनट, म्हणजे ही शोज दॅट ही इज व्हेरी टफ अँड हार्ड, पण ते खूप छान आहेत. आणि हे मला कशावरनं कळालं, सर सत्यासोबत पण तसेच असतात त्यांच्या मुलासोबत. त्याचा सीन शूट करताना FUच्या वेळेस पण मी तिथे होती, कारण ते वाई परिसरात शूट करत होते, तेव्हा मी तिथे गेली होती सरांना भेटायला. तर सर तेवढ्याच जोरात काही चूक झाली तर त्यालाही ओरडतात, बाकीच्या क्रूलाही ओरडतात, आणि लगेच कट झाल्यावर ते निवांत सगळ्यांसोबत बसून गप्पा पण मारत असतात. त्यामुळे दॅट इज हाऊ सर इज. पण मला एखाद आठवडा 10 दिवस गेले सरांना समजण्यात. आणि मेधाताई होते, त्यामुळे एकदा जेव्हा मला सर ओरडलेले तेव्हा मला मेधाताईंनी सांगितलेलं की थोड्या वेळाने बघ तुला लक्षात येईल. आणि मी ते घेऊन होती की सर आज मला ओरडलेत. सर थोड्या वेळाने भोसले जेवला कचाला जेवायला असं करून घेऊन गेले. तर मी म्हटलं अरे हे तर निवांत आहेत, आपणच उगीच टेन्शन घेतले. मग त्यानंतर आय वॉज ओके. तुम्ही तिघांनी भरपूर मेहनत घेतली, तिघांनी का सगळ्या टीमनी भरपूर मेहनत घेतलेली आहे महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली.
आय होप प्रेक्षकांना पण हा चित्रपट खूप आवडेल आणि सगळे थिएटर्स सुद्धा हाऊसफुल होतील, भरभरून प्रेम करतील या सगळ्या कॅरेक्टर्सवर आणि पिक्चरवर सुद्धा, आणि कलाकार म्हणून तुमच्यावर सुद्धा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तिघांनाही शुभेच्छा देतो. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. TV9 मराठी बायोस्कोपमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा TV9 मराठी.